तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा हा एक स्पेशल ब्लॉग आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला केरळचं स्पेशल जेवणसुद्धा बघायला भेटेल आणि आत्ता जस्ट आम्ही घरातून निघालोयच. तर याच्यापूर्वीसुद्धा मी केरळाचे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तेही तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. वेगवेगळ्या म्हणजे टाऊनमधलं जेवण कसं आहे केरळामधलं ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आज एका स्पेशल ठिकाणी आम्ही जेवण करण्यासाठी खास चाललो आहे, कारण की त्या ठिकाणी मासे वगैरे चांगले भेटतात म्हणून आम्ही स्पेशली चाललो आहे. आणि आधी फिश वगैरे काहीच खात नाही, त्याला आवडत नाहीत. त्यामुळे असं आम्ही फिश खाण्याच्या ठिकाणी चाललो की मग आधीला वाटतं नको त्या ठिकाणी जायला. तर आधीसाठी आम्ही चिकन बिर्याणी घेणार आहे किंवा तिथे चिकन वगैरे भेटते का बघणार आहे. कधी कधी भेटतं तिथं चिकन वगैरे, तर बघू आता. आणि रस्त्याचा व्ह्यू बघा, मस्त क्लायमेट आहे आणि मस्त व्ह्यू आहे इथं केरळामध्ये. आणि केरळामध्ये जस्ट असं फिरलं तरी पण मनाला असं बरं वाटतं, एवढं छान इथलं वातावरण असतं. आणि सगळीकडे झाडे वगैरे, हिरवंगार वातावरण मस्त. आणि बऱ्याचदा असं होतं की एक आठवड्याभर आम्ही कुठंच गेलेलो नसतो, म्हणजे 8 दिवस सगळेच बिझी असतात आणि संडेच्या दिवशी कुठे ना कुठे जायचं प्लॅन करतो आणि कोणतंच ठिकाण फिक्स होत नाही. नको त्या ठिकाणी, ह्या ठिकाणी नको, असं करत करत मग आम्ही जस्ट ट्रॅव्हलिंग करून येतो, म्हणजे फिरून येतो. असं असं जस्ट रस्त्याने फिरत गेलं तरी पण मन हॅपी होऊन जातं, मस्त वाटतं. म्हणजे बाहेर फिरून आल्यानंतर एक वेगळंच फ्रेश वाटतं. तर इथं पहा, तर ह्या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा बोटिंग करण्यासाठी आलो आहे. आणि इथं पुढं गेलं ना बोटिंगचा पॉईंट आहे, तर तिथं आपण बुकिंग पण करू शकतो आहे आणि बोटिंग पण करू शकतो आहे. आणि ह्या रोडला जास्त तांदळाची शेती आहे. इथं पाणी जास्त भरतं शेतामध्ये आणि तसंही तांदळाला जास्त पाणी लागतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि इथे थोड्या थोड्या अंतरावरती असा हा सीन आपल्याला बघायला भेटतो, म्हणजे आपण म्हणतो ना नदी कडेनी झाडं, असंच हा व्ह्यू थोड्या थोड्या अंतरावर गेलं की बघायला भेटतो. तर आता फायनली आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी आलो आहे. तर इथं जास्त लांबनं लोक येतात जेवण करण्यासाठी, कारण छान भेटतं जेवण वगैरे. आणि इथला व्हिडिओ मी पहिला काढलेला आहे, म्हणजे आम्ही असं कधी कधी तरी येतो या ठिकाणी. प्रचंड गर्दी असते, जेवण लवकर भेटत नाही. आपण ऑर्डर केल्यानंतर 1 तास तरी लागतो, म्हणजे गरम गरम छान बनवून देतात. इथं ना छोटी छोटी घरं असतात, त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. ह्याला शाप असं म्हणतात. म्हणजे केरळामध्ये कसं तट्टकडा एक असतो, तट्टकडा म्हणजे असं बाहेर आपल्याला बनवून फ्रेश असं डोसा वगैरे देतात, त्याला तट्टकडा म्हणतात. नंतर हॉटेल असतं, नंतर मोठी रेस्टॉरंट असतात, असं हे शाप असतं. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला इथे केरळामध्ये आल्यानंतर जेवण करायला भेटतं, म्हणजे ऑप्शन्स जास्त आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणची चव पण वेगवेगळी असते. प्रत्येकजण आपापल्या आवडीनं जातं, पण इथं प्रचंड गर्दी असते. तर आता आम्ही वेट करतोय, भूक भरपूर लागली आणि ऑर्डर करून बराच वेळ झाला आहे. आणि आत्ता जस्ट बघा आमचं जेवण आलेलं आहे. आम्ही इथं फिश रोस्ट घेतला आहे आणि पोळची करमीन घेतलेला आहे, कुळवा फ्राय घेतला आहे. ह्याला करमीन फ्राय म्हणतात, म्हणजे माशाचा एक प्रकार आहे, त्याचं नाव आहे. आणि त्याच्याबरोबर असं हे देतात बघा, फ्राय करून मस्त कडक फ्राय. ह्याच्यावरती तांदळाची पावडर वगैरे काहीही लावत नाहीत, ओरिजिनल फ्राय केलेला असतो. आणि हा कुळवा फ्राय आहे, म्हणजे छोटे छोटे मासे असतात ते फ्राय करून देतात. अप्रतिम चव आहे याची, हे बघा. आणि नंतर आधीसाठी चिकन रोस्ट घेतलेला आहे, भात वगैरे. आणि इथं केरळाचा मोठा भात आहे, अप्पम आहेत. ह्याला अप्पम असं म्हणतात, म्हणजे एकदम सॉफ्ट असतात. आधी परोटा आणि चिकन रोस्ट खातोय. तुम्ही जर कधी केरळामध्ये फिरायला आलात तर नक्कीच अशा ह्या शॉपमध्ये जाऊन बघा, तुम्हाला हे जेवण आवडेल. आणि जर तुम्ही मासे वगैरे खात असाल तर स्पेशली या शॉपमध्ये येऊ शकताय. मासे वगैरे खात नसाल तरी कोणत्याही हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये गेलात तरी चालेल.
तर मस्तपैकी जेवण झालं आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे. आणि आज आम्ही कुठेच जायचं प्लॅन वगैरे केलेला नाही. आज स्पेशली संडेच आहे. तर सकाळी आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर आत्ता जेवण करण्यासाठी आलो. आता घरी जाणार आणि संडेमध्ये स्पेशली आम्ही ज्यावेळेस घरी असतो त्यावेळेस बाहेरचं वगैरे डीप क्लीन करत असतो. बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पूर्वी. तर जातानासुद्धा रस्त्याचा व्ह्यू बघा. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील. केरळाचे ब्लॉग प्लस महाराष्ट्राचे ब्लॉगसुद्धा बघायला भेटतील. ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे ब्लॉगसुद्धा मी अपलोड करत असते. फायनली आम्ही घरीसुद्धा पोहोचलो. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.